दिवाळी फराळातला हा दुसरा पदार्थ तिखट किंवा खारी शंकरपाळी, जी की सगळ्यांनाच आवडते आणि आमच्या मुलांना तर फारच जास्त आवडते. आणि ही म्हणून तर मी गव्हाच्या पिठाची केलेली आहे. आता मैदा यामध्ये नावापुरता टाकलेला आहे, नाही टाकला पूर्णपणे स्किप केला तरी चालू शकतं. कारण आता दिवाळीत बरेचसे पदार्थ आपण मैद्याचे बनवतो आणि मैदा किती अनहेल्दी ते माहीतच आहे सगळ्यांना. पण काही पदार्थ असे आहेत की ते मैद्याशिवाय बनत नाहीत. तर ही एक सोपी आणि पटकन होणारी मुलांच्या आवडीची तसेच मोठ्यांच्या आवडीची तिखट खारी शंकरपाळी. यासाठी ओवा, जिरं, काळी मिरी बारीक करून घेतले, कलोंजी आणि पांढरे तीळसुद्धा इथं आहे. आता कसुरी मेथी नव्हती म्हणून मी ऑरेगॅनो घेतलेलं आहे. इथं आहे गव्हाचं पीठ मोठी 1 वाटी, नंतर डाळीचं पीठ आणि मैदा अगदी छोटी वाटी इथं मैदा घेतलेला आहे. मैदा पूर्णपणे स्किप केला तरीसुद्धा चालू शकतं. तूप घेतलेलं आहे, मीठ आहे आणि लाल तिखटसुद्धा थोडंसं घेतलेलं आहे. तर आता ही सगळी पीठ आपल्याला चाळून घ्यायची आहेत. मैदा चाळून जरी ठेवला तरी तो आपण चाळून घेतोच. तर अगोदर मैदा चाळून घेतला आहे, नंतर इथं हे जे डाळीचं पीठ होतं ते पण चाळून घ्यायचं. आता मैद्याची पण ही शंकरपाळी करतात, पण चवीला ना मैद्यापेक्षा सुद्धा हे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी छान लागते. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, तुम्ही नंतर कधीच मैद्याची शंकरपाळी करणार नाही, म्हणजे प्लेन मैद्याची शंकरपाळी कधीच ट्राय करणार नाही. एवढी छान होते ही. आणि तूप घेतलेलं आहे. आता मला वाटतं छोटी पळीभर हे तूप असेल, अंदाजाने घेतलेलं आहे. आपलं पीठ किती आहे ना या हिशोबाने आता आपण मोहन कसं घालतो तसं आपल्याला घालायचं आहे. आता हे जे मसाले घेतलेले आहेत हे सगळं टाकून घ्यायचं आहे. आता जिरं, ओवा आणि काळी मिरी थोडीशी जाडसर मिक्सरला बारीक केली, अगदी नकळत तरी पण चालू शकतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिठाचा मला थोडासा हातानेच व्यवस्थित अंदाज येतो. आणि इथं हे मग पिझ्झा सीझनिंग किंवा ऑरेगॅनो होतं तर ते टाकलेलं आहे मी. हे नसेल तर तुम्ही कसुरी मेथी टाकू शकता, ती पण नसेल तर मग आहे जे काही तुमच्याकडे मसाले आहेत ते तुम्ही टाकू शकता. मिरची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका. आता ही घरची आपल्या मिरची असतात ना वाळलेल्या, ती बारीक केलेली आहे, विकतची नव्हती. आणि ही तिखट आहे. तर एवढं तूप मी यामध्ये टाकलेलं आहे, छोटी पळी असेल. आणि तूप अगदी कडकडीत गरम करायचं. आणि आता गरम आहे त्यामुळं आपल्याला असं उलटण्यानं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं. गरम आहे नाहीतर ते हाताला भाजू शकतं, त्यामुळं. आणि थोडंसं कोमट झालं की मग असं हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तुपाचं मोहन आपण व्यवस्थित लावल्यामुळं ना शंकरपाळी आपली क्रिस्पी राहते आणि बरेच दिवस अगदी संपेपर्यंत ती तशीच राहते. असं नाही की आपण नंतर आता करताना आहे पण ती नंतर नरम होते किंवा ठेवून ती सॉफ्ट होते, असं होत नाही. जशी आहे तशी ती राहते संपेपर्यंत. पण ही शंकरपाळी जास्त दिवस राहत नाही, कारण ही बऱ्याच जणांना ही आवडते. कारण दिवाळीत बाकी सगळं गोड असतं, मग असं चकली, शंकरपाळी, तिखट हे थोडं जास्त आवडतं. आणि पीठ एक 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवून दिलं भिजण्यासाठी. तोपर्यंत इथं बाकीची तयारी करून घेतली. आणि टिश्यू पेपर घ्यायचं, म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं जे काही तेल असेल ते मग निघून जातं. आणि ह्या शंकरपाळ्याला अजिबात तेल जास्त लागत नाही. आता मी सकाळी गोड शंकरपाळी केलेली होती, नंतर बाकीचं सगळं आवरून झाल्यानंतर ही म्हटलं तेल खरकट आहे, कारण कडलेलं तेल पण सारखं ते कडवून वापरू नये, म्हणून आज म्हटलं ह्या 2 शंकरपाळ्यातच हे बऱ्यापैकी संपतं. आणि थोडंसं राहिलेलं मग एका दिवशीच्या स्वयंपाकात ते संपून जातं. कडलेलं तेल कसं सारखं तेच कडलेलं खाऊच नये, त्यामुळं नंतर ते स्वयंपाकात 1-2 दिवसात संपून टाकावं. त्यामुळं हे मी आता नंतर त्यामध्ये तेल टाकलेलं नाही, थोड्याशाच तेलात थोडासा वेळ जातो तळायला, पण म्हटलं जाऊ द्यात तेल दुसरं टाकायला नको. तर सुरुवातीला मी अशा पद्धतीने कट केलं, लाटून घेतलं चौकोनी शेपमध्ये आणि नंतर गोलच कट केलं, कारण असं कट करून बाकीचा साईडचा भाग बराचसा निघतो. आणि थोडीशी लांबट अशी शंकरपाळी आहे ती मी कट करून घेते. आता ह्याला तुम्हाला कसा शेप हवा आहे तसा चौकोनी देतो आपण, कापण्यासारखा देतो. लहान साईज, मोठी साईज तुमच्या आवडीनं तुम्ही करू शकता. अगोदर मी असं ह्यानं सुरीनं कट केलं, नंतर चमचा आपला असतो ना करंजा करायचा त्यानं कट केलं. तर असा चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा आणि पोळपट भरून लाटून घेतलं तरी चालतं. अगोदर मी कट केलं, पण ते कट केल्यानंतर साईडचं चौकोनी आकार देण्यासाठी बरंचसं कट होतं, मग ते डबल वेळ जातोय, म्हणून नंतर तसं नाही केलं आहे, असं डायरेक्टच कट केलं. तर हे ना जास्त जाड पण ठेवायची नाही आणि एकदम पण पातळ ठेवायची नाही. तुम्ही डायमंड शेप देत असाल तर मग थोडीशी पातळ करायची, पण ह्या शेपमध्ये किंचितशी जाड राहिली तरी म्हणजे आपल्या चपातीसारखीच सेम
किंवा चपातीपेक्षा नॉर्मल थोडीशी जाड येत असेल बघा, अशा पद्धतीने. आता तुम्हाला हवा तसा शेप द्यायचा. हा चमचा थोडासा तिरकाच गेला, जाऊ द्या, ते तळून गेल्यानंतर होतं. आता तुम्हाला किती जाड बारीक कसं करायचं आहे त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकता. तर ह्या शंकरपाळ्या तळायला थोडासा टाईम जातोच. शंकरपाळी कशी आपल्याला सुरुवातीला जरी तेल गरम होईपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा आणि बारीक गॅसवरती, पण सतत ह्याच्यावरती लक्ष द्यायला लागते. आपण लाटत कट करायला राहिलं की मग लगेचच ही जर मोठा गॅस झाला तर डार्क होते काळपट. आणि माझी एक बॅच तशी झालते, ती मी साईडला ठेवून दिली. मग मी कट करत होते तोपर्यंत माझं लक्षच नाही गेलं. आता एकटीनं करायचं भाजायचं म्हणलं की मग थोडासा गोंधळ होतो. आणि ह्याचं मी थोडंसं जास्तीचंच मळलेलं. तर मीडियम गॅसवरती आणि शेवटी थोडा वेळ मीडियम ठेवायचा, थोडा वेळ स्लो ठेवायचा. आणि ते चेक करून बघायची शंकरपाळी आपली कडक होते का, म्हणजे क्रिस्पी होते का. नाहीतर तुम्ही नाही बघितलं तर मग काही वेळेला थोड्याशा सॉफ्ट पण राहू शकतात, पण त्यामुळं चेक करून बघायच्या. त्या गॅस आपल्याला कुठं बारीक करायचा, कुठं मोठा करायचा, कुठं एकदम स्लो करायचा हे लक्षात आलं ना, पदार्थ आपला व्यवस्थित होतो परफेक्ट. तर नंतर ना मी एक्स्ट्राचं कडेचं अजिबात कट केलं नाही, अशा पद्धतीने करून घेतलं. सुरुवातीलाच तसं केलेलं आणि अर्धा नंतर कसं तेल थोडं राहिलेलं त्यामुळं त्यात काय मी टाकलेलं नव्हतं. आणि ही बघा एवढी एक बॅच माझी थोडीशी डार्क झालती म्हणून मी ती साईडलाच ठेवली. तर सकाळच्या शंकरपाळ्यातलंच तेल होतं, त्यातलं पण अजून राहिलेलंच आहे. ह्याला जास्त तेल अजिबात जात नाही आणि सकाळच्या ह्याला पण जास्त गेलेलं नव्हतं. नंतर आता हे थोडंसं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर मग हे टिश्यू पेपर काढून घेतले. 1-2 टिश्यू पेपर डब्याच्या खाली पण टाकायचा, म्हणजे काही थोडंफार तेल जरी राहिलं असेल तर त्या टिश्यू पेपरला ते लागतं. आणि छान क्रिस्पी शंकरपाळ्या तयार झालेल्या होत्या. आता ह्या 15 ते 20 दिवस तरी आहे अशा राहतात. अजिबात नरम वगैरे पडत नाहीत, छान क्रिस्पी राहतात. ह्या तुम्ही ना सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता, छान लागतात. आणि लहान मुलांना पण हे, आता आमच्यात तर दोघांना पण ह्या सॉससोबतच जास्त आवडतात. आणि यामध्ये आपण जो पिझ्झासाठी पिझ्झा सिझनिंग वापरलेलं होतं किंवा ऑरेगानो, त्यामुळं पण अजून छान चव येते ह्याला. आणि नंतर आज अनारशासाठी तांदूळ भिजत घातलेलं होतं. आता हा राशनचाच तांदूळ आहे, एक 4 वेळा तरी धुवून घेतला, कारण ह्या तांदळामध्ये भरपूर घाण निघते. अगोदर नीट करून घेतला, नंतर धुवून घेतला. आता हे 3 दिवस तरी तांदूळ भिजायला ठेवायचे होते, आज उद्या परवा. आणि मग नंतर ह्याचं पीठ करून, आता हे अगोदरच थोडं भिजवायला पाहिजे होतं, म्हणजे लगेच रेसिपी तुम्हाला आली असती. पण असं जर हे झालं की अजून 2-4-5 दिवसांनी का होईना ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.